आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह तोडता येते, मी ते तोडून दाखवणार. सध्या तुम्ही चक्रव्यूहात अडकलेला आहात. चक्रव्यूहामध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाहीत. त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास, बरं का, त्याचा कुटुंब, त्याचं कौशल्य हे वादातीत होतं. फडणवीसांनी स्वतःची अभिमन्यूशी तुलना करू नये. अभिमन्यू खरोखर योद्धा होता, प्रामाणिक होता, त्याला स्वतःचा एक विचार आणि भूमिका होती. असं काही तुम्हाला दिसतंय का? फडणवीसांपाशी हातामध्ये खोटं रिव्हॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत. काल कोरेगाव पार्कला अजून एक बलात्कार झाला. कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. आता हे जे सिंगम आहेत सो कॉल्ड, ते त्यांचे एन्काउंटर करणार आहेत का? ते करणार आहेत का? नालासोपारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला, अटक केली त्याला. बीजेपीचा पदाधिकारी आहे श्रीवास्तव म्हणून. हे मिस्टर सिंगम जे आहेत, दोन सिंगममध्ये लढाई सुरू आहे, तू सिंगम का मी सिंगम, हे त्याला जाऊन त्याचं एन्काउंटर करणार आहेत का? राजकीय फायद्यासाठी जे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशा प्रकारचे एन्काउंटर करतात, त्यांनी स्वतःला योद्धा किंवा अभिमन्यू समजू नये. तो संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल. फडणवीस हे म्हणले की एकनाथ शिंदे यांचं स्ट्राईक रेट जो आहे त्यांनी तो फेटाळला लास्ट लोकसभामध्ये. बरोबरच त्यांनी हे पण सांगितलं की अजित पवार जे होते ह्यांना बरोबर आणणं हे आम्ही पटवून दिलं आमच्या मतदारांच्या लीडर्सला, त्यांना ते आवडलं नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांना जे मतदान झालेलं आहे असं ते म्हणतात, ते भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 1% मतदान नाही, शिवसेनेचं तर नाहीच नाही. अजित पवार यांच्याकडे जर मतदान असतं स्वतःचं, तर बारामतीत त्यांच्या पत्नी हरल्या नसत्या. तुम्ही जर आधीचे आकडे बघाल बारामतीतल्या मतदानाचे, भारतीय जनता पक्षाला झालेलं मतदान, तेवढंच मतदान सुनीत्रा पवारांना पडलं साधारण. म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना झालेलं मतदान जे आहे भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे, स्वतःचं मतदान नाही. हे टोटल फेल आहेत. अजित पवारांची गरज संपली म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कबुली दिली की अजित पवारांनाच मतदान आम्हाला मिळालं नाही म्हणून. बघा, भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका. मग राजकारण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, वापरा आणि फेका. आता जर 2024 नंतर आपल्याला दिसेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी, एक तर आम्ही त्यांचा पराभवच करणार आहोत सगळ्यांचा, पण एकनाथ शिंदे हे राज्याचे नेते नसतील आणि शिंदेच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीच काम करणार नाही 2024 नंतर. अजित पवारांचा तर खेळच संपलेला आहे. एकनाथ शिंदेना आम्ही नेता का मानायचं, असा भारतीय जनता पक्षाच्या कोर कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यांमध्ये हा पडलेला प्रश्न आहे आणि तो सत्य आहे. देवेंद्र फडणवीस तोंडावरती किती दाखवत असतील चेहऱ्यावर, पण त्यांच्या मनातली खतखत काय ते आम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी जो स्ट्राईक रेट सांगितला होता